आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी भावना वैराट। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। कात्रज येथील इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठान मंदिर मध्ये श्री दत्त महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी। दिनांक 4 डिसेंबर 2025 सकाळी 9 ते 11 श्री दत्त याग, नंतर सामूहिक आरती, महिला भजनी मंडळांकडून सामूहिक भजने, तर 6:05 श्री दत्त प्रभू यांचा जन्मोत्सव साजरा। नंतर महाप्रसाद कैलासवासी अभिजित कदम क्रीडा संकुल विरंगुळा केंद्रात ठेवण्यात आला होता। इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानाचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब थोरात सीए, ट्रस्टी माननीय श्री सचिव साळुंके ॲडव्होकेट, सचिव माननीय श्री प्रवीण गिरमे, माजी अध्यक्ष श्री रामचंद्र जाधव, जयंत पाटणकर, देवा कोले, गुरुजी प्रसाद साठे, अजय भाटी, राजेंद्र सत्रे, पांडुरंग मडवाळ, दत्तात्रय साळेकर, अनिल रेळेकर सामाजिक कार्यकर्ते, कात्रज वार्ता व महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनलचे संपादक माननीय श्री शहाजहान शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तसेच पूर्ण दिवसभर इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य व संचालक मंडळ, इतर संस्थेचे सर्व पदाधिकारी व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दत्त जयंती फार उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली। दिवसभर मंदिर मध्ये भक्तिमय वातावरणामध्ये उत्साह पार पडला। नमस्ते। आज दत्त जयंती सोहळ्यासाठी पहिल्यांदा आपण इथं आला त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आपलं स्वागत। संस्थेची स्थापना झाली आणि 16 पासून माझा तसा संबंध आला, पण 22ला मी अध्यक्ष झालो आणि स्वामींनी ही सेवा दिली म्हणून आम्ही घडवतोय। आम्ही काही बघतोय असं काही नाहीये। शेवटी स्वामींना आमच्या हातून सेवा घ्यायची होती, हे आमचं कुठल्या ना कुठल्या जन्माचं एक पुण्य असलं पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे। त्याच्यामुळे स्वामी ते सगळं घडवून घेतात आणि बाकीचा थोडासा अनुभव म्हणा किंवा स्वामी सेवेची इच्छा म्हणा, या माध्यमातून मग इथं ज्या ज्या गोष्टी बदलणं आवश्यक होतं त्या गोष्टी बदलल्या। आणि दक्षिण पुण्यातलं हे एकमेव ठिकाण असं आहे का इथं हिंदू लोक आपण जे मानतो ते सगळे देवस्थान सगळे देव एका ठिकाणी वसलेले। इथं महालक्ष्मी माता आहे, गणपती आहे, दत्त माऊली स्वामी आहे, बाबांची पाठीमागच्याच महिन्यात स्थापना केली, त्या मालिकेतले फक्त बाबांचं जैन होतं, ती पण स्थापना झाली। आणि महादेवाची पिंडी आहे, हनुमानाचं एक हे आहे आणि शनी पण आहे। आणि सगळ्या देवांचे उत्सव इथं सगळे व्यवस्थित केले जातात, विधिवत केले जातात। आणि भक्तांची भावना किंवा भक्तांचा त्याच्या पाठीमागं विश्वास खूप मोठा आहे। कधी कधी एकदा 1 वाजता बंद होतं, फक्त एकच विषय सांगतो का सांगलीहून एक जण आलेले होते एसटी पकडून आणि ते इथं आले। मला 1:30 वाजता फोन आला, काही तर फोन असल्यामुळे त्यांनी फोन लावला, कसं आहे बंद आहे, मी सांगलीहून आलोय, मला पाठीमागे जायचंय। तर म्हटलं अहो पण मग थांबा तुम्ही, 3-3:30 ला उघडतील। नाही साहेब, मला गाडी पकडून जायची, मी एक नवस बोललो होतो आणि तो माझा हे झालाय, तो फक्त ठेवायला देवाला पाय पडायलासाठी म्हणून मी आलो। मी लगेच एक ज्यांच्याकडे चावी असते त्यांना पाठवलं, म्हटलं 5 मिनिट पाय पडू द्यात आणि जाऊ द्यात। त्याच्यावर एकदा नोएडाहून एक जण आला होता, ते बहीण भाऊ जॉब खूप दिवस शोधत होते, ते माहित नाही काय त्यांच्या मनात आलं आणि एक दिवस असेच इथं भेटायला आले। म्हटले आम्ही असं बोलून गेलो होतो, आम्हाला दोघांनाही जॉब लागलाय, बहिणीला हिंजवडीला लागलाय, मला म्हटले स्वतः नोएडाला लागलाय, दिल्लीच्या तिथं पुढं, ते तिथून येऊन पाया पडून गेले। आज तुम्ही बघत असाल खाली गेलात तर दत्त माऊलींचे, स्वामींचे आणि बाबांचे जे चांदीचा मुकुट आहे तो एका भक्तांनी स्वतःच्या पैशांनी बनवून काल आणून दिलाय आणि आज तिथे हे केले। त्या भक्तांनी सांगितलं आमचं नाव पण कुठं सांगू नका आणि काहीच नाही, 1 महिना पाठीमागे लागले होते। त्या चांदीचे मुकुट आज तिन्ही देवांचे बनवून देणं हे एवढं सोपं नाही। जवळजवळ माझ्यामध्ये 2-2.5 लाखाच्या आसपासचं ते बजेट असेल, पण त्या भक्तांनी नाव पण सांगितलं नाही, आमची ओळख पण नव्हती। आज मागाशी पाय पडायला आले त्यावेळेस मी त्यांना भेटलो। म्हणजे असे लोकांचा विश्वास आणि भावना इथं आहे, त्या याच्यावर सगळं भक्तांच्या याच्यावर चाललंय आणि ते सेवा फक्त पाहणं एवढं आमच्या हातात आहे, तेवढे आम्ही व्यवस्थित पाहतो। धन्यवाद। नमस्कार, मी ॲडव्होकेट साळुंके, इच्छापूर्ती गणेश प्रतिष्ठान यांचा एक ट्रस्टी असल्यामुळे आमच्या अध्यक्ष साहेब बाळासाहेब थोरात ते स्वतः सीए त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सेक्रेटरी साहेब गिरणे साहेब यांच्या आधिपत्याखाली
आपणास आमच्या दत्त जयंतीचा 2025 हा जो सोहळा आहे त्याच्याविषयी आपणास थोडीशी माहिती देतो. गेल्या 7 दिवसापासून हा दत्त जयंतीचा सोहळा आम्ही साजरा करतो आहे. याच्यामध्ये विविध उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. दत्त गेल्या 7 दिवसापासून दत्त या कंटिन्युअस चालू आहे. आज सकाळी दत्त जागरण यज्ञ सकाळी 6 वाजल्यापासून इथे कार्यक्रम चालू होता. साधारणपणे 12 वाजता तो दत्त यज्ञाचा कार्यक्रम संपलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही 4 ते 6 या कालावधीमध्ये भजन हा मोठा कार्यक्रम इथे घेतला. 6 वाजता इथं दत्त जयंतीचा उत्साह सोहळा साजरा करण्यात आला. पाळणा वगैरे इथं साजरा करण्यात आला. त्याच्यानंतर आता संध्याकाळी देखील 8 ते 10 या काळामध्ये आमचं भजनाची व्यवस्था केलेली आहे. संध्याकाळी 7 ते संध्याकाळी लोक येतोपर्यंत साधारणपणे 10 ते 11 वाजेपर्यंत साधारणपणे 10,000 लोकांना महाप्रसादाचा लाभ घेता यावा अशी आम्ही व्यवस्था इथे केलेली आहे. या सगळ्या महाप्रसादाचा आणि या संपूर्ण दत्त जयंती सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानच्या वतीने अण्णा जाधव हे आपले 2 शब्द सांगतात. या मंदिरामध्ये 2004 स्थापना झाल्यानंतर 2011मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. हे करत असताना बऱ्याचशा भक्तजनांनी जे काय आम्हाला सहकार्य केलं, पहिलं सर्वात महत्त्वाचं सहकार्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांचं. त्यांच्यापासून 501 रुपये आणि 1001 रुपयाची देणगी घेऊन आम्ही हा कार्यक्रम सुरुवात केली. हे सर्व करत असताना 2004मध्ये हे मंदिर उभं केलं. हे मंदिर उभं करत असताना सगळ्यात मोठं श्रेय त्यांचं नाव घ्यायला विसरलो मी, अभिजित दादा कदम. या कंप्लेंट मंडळाला लागणारं स्टील त्या एकट्या व्यक्तीने दिलं आणि त्या स्टील दिलं ज्यावेळेस मला मिळालं त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, दादा आपलं मंदिर झालं. आणि कंप्लीट 8 महिन्यात हे मंदिर उभं केलं. हे मंदिर उभं करत असताना अक्कलकोट स्वामीच्या मंदिरात जाऊन आम्ही संकल्प केला. मी दादा साळुंखे, नाना भोदे असे 10-12 जण गेलो. तिथं अभिषेक केला, संकल्प केला. स्वामीला सांगितलं, स्वामी हे मंदिर उभं करतोय, हे पूर्ण करण्याचं काम आपलंच आहे, ते पूर्णत्वाला न्या अशी आमची इच्छा आहे. आणि त्या पद्धतीने स्वामीने 8 महिन्यामध्ये हे मंदिर पूर्ण झालं. आणि मंदिर पूर्ण झाल्यानंतर मी परत अक्कलकोट स्वामीच्या मंदिरात जाऊन त्यांना तो संकल्प सोडलेला परत सोडला की आपल्या वतीने हे मंदिर पूर्ण झालेलं आहे, त्याबद्दल क्षमस्व आपल्या आभार आहे, असं सहकार्य करा. आणि आजपासून आत्तापर्यंत स्वामींनी जे सहकार्य केलं ते कुठेही कमी पडलं नाही. त्या मंदिरात काम करत असताना बसल्या जागा पैसे आले. फोन केला की वाळू यायची, फोन केला की इटा यायची, फोन केला की सिमेंट यायचं, कुठं धावपळ करावं लागले नाही. दादा साळुंखेंना या मंदिराचं बांधकाम करत असताना संपूर्ण मंदिर उभं करण्याचं काम, ते देखरेख करण्याचं काम त्यांनी केलं. आणि काय आमच्या सेवकांनी पाणी वगैरे मांडण्याची कामं केली. अशा पद्धतीत हे मंदिर या ठिकाणी उभं राहिले आणि आज त्याचा लाभ प्रत्येक भक्ताला मिळतोय आणि तो भक्त प्रत्येकजण लाभ घेतो. या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ते सांगितले जातात आणि त्या कम्प्लीट झालेल्या. फॉरेनमधनं आम्हाला इकडनं फोन येतात, फॉरेनमधनं माल पाठवला जातो, साड्या पाठवल्या जातात. अशा पद्धतीने हे मंदिर या साहेबांनी सांगितलं दक्षिण पुण्यामध्ये हे मंदिर एकमेव आहे. असं इच्छापूर्ती गणेश दत्त मंदिर हे आमची सेवा सगळ्या भक्त बाबाजी करते. मी इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठानच्या वतीने सेक्रेटरी म्हणून श्री प्रवीण गिरणे बोलतो की आमच्या आत्ताच अध्यक्ष आणि अण्णा आणि आमच्या वकील साहेबांनी तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आणि त्या माहितीद्वारे आम्ही संपूर्ण उत्सव हा व्यवस्थित पार पाडतो. इथं 7 दिवस गुरुचरित्र पारायण होतं आणि स्वामींचं भजन होतं शनिवारचं, 2ऱ्या शनिवारी, 4थ्या शनिवारी. गुरुवारी इथं स्वामींचं जप होतो, भजन होतं, महिला भजन होतं. हे सर्व होतं आणि तुम्ही आज आम्हाला उत्सव दिवशी भेट दिलीत त्याबद्दल ट्रस्टच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. नमस्कार, मी अनिल रेडेकर. मला आत्ताच इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठान आणि इच्छापूर्ती आमचं ज्येष्ठ नागरिक संघ हे आमच्या 2 नाण्याच्या बाजू आहेत. आम्हाला त्यांनी अध्यक्ष साहेबांनी अण्णांनी आम्हाला नुकतंच आता त्यांनी इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघावर संचालक म्हणून घेतलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांच्या मनापासून आभार. मी एक भक्त म्हणून आता 1-2 मिनटं संवाद साधतो किंवा 1 मिनिट संवाद साधतो. इथं साहेब म्हणाल्याप्रमाणे इच्छापूर्ती गणेश दत्त प्रतिष्ठान म्हणजे इच्छा पूर्ण करणारा हा परमेश्वर आहे, स्वामी आहे.
असा मी मानणार आहे. रोज कितीही धावपळ जरी असली, मला फार टेन्शन आलं तर मी एक 10 मिनटं आरतीच्या आधी येऊन बसतो. अण्णाला पण माहीत आहे, किंवा कामाचा लोड आला तरी पण येऊन बसतो. एकदम मन हलकं होतं आणि सगळे डोक्यातले विचार शांत होतात. दुसरी गोष्ट, आम्ही ॲव्हरेज इथं आरतीला राहण्याचा प्रयत्न करत असतो, पण शेवट नियोजन स्वामीच करतात. सर म्हणाले, साहेब म्हणाले तसं दिवसभरात कितीही धावपळ असू दे, बरोबर आरतीला तुम्हाला वेळ येणार, त्यावेळेला कुणाचे कॉल येणार नाही, कोण तुम्हाला ये म्हणणार नाही. हे सगळं स्वामीच करू शकतात. आणि आता साहेब जसं म्हणाले तसं बाहेरच्या देशातून किंवा बाहेरून सांगली, कोल्हापूर, सातारा इकडून प्रचंड लोक येतात आणि आमच्याकडं जवळजवळ आज पुढचे महिना 2-2 महिने प्रसादाच्या तारखा फुल आहेत. म्हणजे आमच्याकडे तारखा पण नाहीत आरतीसाठी, की जेणेकरून लोकांचा विश्वास दृढ होतो आहे. आता साहेब म्हणाले त्याप्रमाणे जागा कमी पडते, पण ती स्वामी आपली जागा आणि आपलं नियोजन नक्की करतील. परमेश्वरच्यांनी माझा उदंड धन्यवाद. नमस्कार, मी जयंत पाटणकर. या इच्छापुती मध्ये जवळजवळ 20 वर्ष आता मी सेवा करत आहे. मी ज्यावेळेला इथं माझ्या मुलीच्या निमित्ताने इथं आलो, माझी मुलगी रोज इथं गणपतीच्या दर्शनाला यायची आणि तिच्या निमित्ताने माझी ह्या मंदिरामध्ये ओळख झाली आणि मला कामाची आवड असल्यामुळे मी इथं कामकाज हळूहळू सुरू केलं स्वतः. आणि मग इथल्या लोकांनी मला जबाबदारीनं हळूहळू छोटी कामं द्यायला सुरुवात केली. आणि मग इथले जे आपले नाना मोदे, अण्णा जाधव, दादा साळुंके ह्या लोकांनी मला मग थोडीशी जबाबदारीनं लिखाण काम आणि इथलं मंदिराचं बरंचसं काम मला त्यांनी करायला सांगितलं आणि ते हळूहळू करत आम्ही सगळ्यांनी मंदिराचं